नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण मराठी या विषयाचा अभ्यास करणार आहोत आणि आज आपला व्याकरण हा घटक आहे आणि व्याकरणाचा उपघटक आहे प्रयोग. प्रयोग या व्याकरणाच्या भागाचा हा सेशन क्रमांक पहिला आहे. प्रयोग हे आपल्याला समजून घ्यायचं असेल तर त्याआधी आपण काही उदाहरणाद्वारे समजून घेऊया प्रयोग कशाला म्हणतात ते. इथे तुम्हाला एक उदाहरण दिलेलं आहे आणि ते उदाहरण म्हणजेच मी पत्र लिहितो. हे एक वाक्य आहे आणि ह्या वाक्यामध्ये मी हे कर्ता आहे, पत्र हे कर्म आहे आणि लिहितो हे क्रियापद आहे. आणि यावर आधारित तुम्हाला काही प्रश्न विचारलेले आहेत की ह्या वाक्यामध्ये लिहिणारा तो कोण? काय बरं याचं उत्तर येणार? मी. अगदी बरोबर. म्हणजेच मी कोण आहे? कर्ता. दुसरा प्रश्न आहे लिहिले जाणारे ते काय? तर त्याचं उत्तर येणार पत्र. म्हणजेच ह्या वाक्यामध्ये पत्र हे कर्म आहे. पुढील प्रश्न आहे वाक्यातील क्रिया कोणती? कोणती क्रिया आहे? तर ती लिहिण्याची क्रिया आहे. म्हणूनच लिहिणे किंवा लिहितो हे क्रियापद येणार. आता हे खालील वाक्य वाचून आपल्याला कोणत्या प्रश्नांचे उत्तर मिळाले की लिहिणारा तो कोण? तर मी. मी म्हणजेच कर्ता. लिहिले जाणारे ते काय? तर पत्र. पत्र म्हणजेच कर्म आणि वाक्यातील क्रिया म्हणजे लिहिण्याची, म्हणजे लिहिणे हे क्रियापद आहे. मग वाक्यात कर्त्याला किंवा कर्माला प्राधान्य दिल्यामुळे क्रियापदाचे रूप त्याच्याप्रमाणे बदलत असते. वाक्यातील कर्ता, क्रियापद, कर्म, क्रियापद या संबंधालाच आपण प्रयोग असे म्हणतो. म्हणजे बघा, कोण लिहित आहे? तर मी लिहित आहे. म्हणजेच इथे कर्ता आणि क्रियापद यांचा संबंध आहे. काय लिहिले जात आहे? तर पत्र लिहिले जात आहे. म्हणजेच कर्म आणि क्रियापद यांचा सुद्धा संबंध आपल्याला इथे पाहायला मिळतो. मग ह्या वाक्यातील कर्ता, क्रियापद, कर्म, क्रियापद हे जे काही संबंध असतात त्यालाच आपण व्याकरणिक भाषामध्ये प्रयोग असे म्हणतो. तशा रीतीने प्रयोग ह्या व्याकरणाच्या भागाचा जो आज आपण टॉपिक अभ्यासत आहोत त्याची परिभाषा किंवा व्याख्या म्हणजेच काय? वाक्यातील कर्ता, कर्म व क्रियापद यांच्या परस्पर संबंधाला प्रयोग असे म्हणतात. म्हणजेच काय? आपल्याला वाक्यामध्ये कर्ता, कर्म आणि क्रियापद ह्या तिन्ही गोष्टींची आवश्यकता असते. म्हणजेच कर्ता, कर्म आणि क्रियापद यांच्या परस्पर जो काही वाक्यामध्ये संबंध स्थापित होत असतो त्यालाच आपण प्रयोग असे म्हणतो. मग या प्रयोगाचे 3 प्रकार आहेत. कर्तरी प्रयोग, कर्मणी प्रयोग आणि भावे प्रयोग. तर आता आपण सुरुवातीला कर्तरी प्रयोग म्हणजे काय हे समजून घेऊया. इथे तुम्हाला काही वाक्य दिलेले आहेत पण ते वाक्य अपूर्ण आहेत. तिथे तुम्हाला प्रश्न विचारलेला आहे वाक्याच्या शेवटी येणे या क्रियापदाचे योग्य रूप वापरून वाक्य पुन्हा लिहा. आता इथे बघा काय दिलेलं आहे. प्रश्न क्रमांक 1, मी शाळेतून आत्ताच डॅश आणि येणे हे क्रियापद आहे. दुसरं उदाहरण आहे ती शाळेतून आत्ताच येणे. बघा पहिल्या उदाहरणाचं वाक्य आहे मी शाळेतून आत्ताच आलो. दुसरं ती शाळेतून आत्ताच आले. तिसरं आहे रवी शाळेतून आत्ताच आला. चौथा आहे विद्यार्थी शाळेतून आत्ताच आले. म्हणजेच काय? बघा वाक्यामध्ये मी, ती, रवी आणि विद्यार्थी हे जे आहेत ते कर्ता आहेत. म्हणजे नाम आणि सर्वनाम हे कर्ता आहेत. आता कर्ता प्रत्येक वाक्यामध्ये बदलत चाललेला आहे. म्हणजे मी हा कर्ता, ती, रवी, विद्यार्थी याच्यामध्ये लिंग, पुल्लिंग, स्त्रीलिंग, वचन, एकवचन, अनेकवचन यांच्या अनुषंगाने क्रियामध्ये सुद्धा बदल होत आहेत. आता ते कसे तर आपण ते समजून घेऊया. आता इथे वाक्यामध्ये मी हा कर्ता आहे आणि मी ह्या कर्त्याच्या अनुषंगाने वाक्याच्या शेवटी क्रियापद
आलो असे लिहिलेले आहे. ती शाळेतून आत्ताच आली. आता ती म्हणजे इथे लिंग कोणतं आहे? स्त्रीलिंग आहे, त्यामुळे क्रियापद पण स्त्रीलिंग आहे. पुढील वाक्य आहे रवी शाळेतून आत्ताच आला. आता बघा इथे रवी हे पुल्लिंग आहे आणि क्रियासुद्धा आला हे पुल्लिंग आहे. पुढे आहे विद्यार्थी शाळेतून आत्ताच आले. आता इथे विद्यार्थी जर वचनानुसार पाहिलं तर विद्यार्थी म्हणजे अनेक वचन येतं. मग इथे अनेक वचनानुसार क्रियापदसुद्धा किंवा क्रियासुद्धा अनेक वचनामध्ये आलेली आहे. म्हणजेच पहिल्या आणि तिसऱ्या वाक्यामध्ये क्रियापद पुल्लिंगाच्या अनुषंगाने आलेले आहे, तर दुसऱ्या वाक्यामध्ये क्रियापद हे स्त्रीलिंगच्या अनुषंगाने आलेले आहे. आणि चौथ्या वाक्यामध्ये वचनानुसार किंवा वचनाच्या अनुषंगाने क्रियापद आले असे आलेले आहेच. म्हणजेच काय, जेव्हा कोणत्याही वाक्यात कर्त्याच्या लिंग, वचन व पुरुषानुसार क्रियापदाचे रूप बदलते तेव्हा त्यास कर्तरी प्रयोग असे म्हणतो. आता बघा इथे काय सांगितलं की कर्तरी प्रयोगामध्ये कर्ता हा महत्त्वाचा असतो आणि कर्त्याच्या लिंगाच्या नुसार, वचनाच्या नुसार आणि पुरुषानुसारच त्या कर्त्याच्या अनुषंगाने क्रियापदाचे रूप बदलत असते. जसे की इथे आलो, आली, आला, आले हे जे काही क्रियापदाचे रूप बदललेले आहेत ते केवळ मात्र कर्त्याच्या लिंग, वचन आणि पुरुषाच्या अनुषंगानेच बदललेले आहेत. म्हणून जिथे कर्त्याचे प्रभुत्व असते अशा ह्या वाक्यांमध्ये कर्तरी प्रयोग असते. आता कर्तरी प्रयोगाची परिभाषा किंवा व्याख्या समजून घेऊया. जेव्हा क्रियापदाचे रूप कर्त्याच्या लिंग किंवा वचनानुसार बदलत असेल तेव्हा त्या प्रयोगास आपण कर्तरी प्रयोग असे म्हणतो. आता इथे काय सांगितलं की क्रियापदाचे रूप कर्त्याचा, जर कर्ता लिंग असेल तर क्रियापदाचे रूप पण लिंगानुसार येणार. म्हणजेच कर्ता जर स्त्रीलिंग असेल तर क्रियापद पण स्त्रीलिंगानुसार येणार. कर्ता जर पुल्लिंग असेल तर क्रियापद पण पुल्लिंगाच्या अनुषंगाने येणार. आणि कर्ता जर एकवचन असेल तर क्रियापद पण एकवचनानुसार येणार. आणि कर्ता जर अनेक वचन असेल तर ते क्रियापद तेव्हासुद्धा अनेक वचनाप्रमाणेच येणार. मग अशा ह्या प्रयोगास आपण कर्तरी प्रयोग असे म्हणतो. आता आपण उदाहरणाद्वारे समजून घेऊया. पहिलं उदाहरण आहे तो चित्र काढतो. तर इथे बघा तो हा वाक्यामध्ये आलेला कर्ता आहे आणि काढतो हे क्रियापद आहे. पण इथे तो जो शब्द आहे कर्ता, तो जो आहे तो पुल्लिंग आहे. म्हणून आपले क्रियासुद्धा किंवा क्रियापदसुद्धा पुल्लिंग आलेली आहे. दुसरं उदाहरण आहे ती चित्र काढते. आता बघा ती हे स्त्रीलिंग आहे आणि काढते हे त्या अनुषंगाने क्रियापद बदललेलं आहे. तिसरं उदाहरण आहे ते चित्र काढतात. इथे ते हे वचनाच्या अनुषंगाने अनेक वचन आहे म्हणून क्रियापदसुद्धा अनेक वचन आलेले आहे, काढतात. म्हणजेच काय, क्रियापदाच्या अनुषंगाने कर्त्याच्या अनुषंगाने क्रियापदसुद्धा बदललेले आहे. काढतो, काढते, काढतात. आता इथे आपल्याला कर्तरी प्रयोगाचे वैशिष्ट्य सांगितलेले आहेत ते आपण जाणून घेऊया. कर्तरी प्रयोगामध्ये कर्ता हा प्रथमा विभक्तीमध्ये असतो. कर्तरी प्रयोगामध्ये कर्म असल्यास ते प्रथमा किंवा द्वितीया विभक्तीमध्ये असतात. कर्तरी प्रयोगामध्ये वाक्यातील क्रियापद कर्त्याच्या लिंग, वचन व पुरुषानुसार बदलते. तशा रीतीने आपण कर्तरी प्रयोगाचे वैशिष्ट्य समजून घेतलेले आहे. आता पुढे आपण अभ्यासत आहोत कर्तरी प्रयोगाचे उपप्रकार. तर कर्तरी प्रयोगाचे 2 उपप्रकार पडतात. ते म्हणजे पहिला म्हणजे सकर्मक कर्तरी प्रयोग आणि दुसरा म्हणजेच अकर्मक कर्तरी प्रयोग. आता आपण सकर्मक कर्तरी प्रयोग सुरुवातीला जाणून घेऊया. याच्या नावामध्येच बघा आपण सकर्मक याच्या आधी सुद्धा अवयव अभ्यासलेले आहेत. सकर्मक म्हणजेच ज्या वाक्यांमध्ये कर्म असतात, कर्ता, कर्म आणि
क्रियापद असे सकर्मक वाक्य असतात, म्हणजेच कर्मासहित. ज्या कर्तरी प्रयोगाच्या वाक्यात कर्म आलेले असेल त्यास आपण सकर्मक कर्तरी प्रयोग असे म्हणतो. उदाहरणार्थ, राम आंबा खातो. आता इथे बघा, राम हे काय आहे? कर्ता आहे. आंबा हे कर्म आहे आणि खातो हे क्रियापद आहे. मग ह्या वाक्यामध्ये कर्ता आणि कर्म आणि क्रियापद हे तिन्ही सुद्धा आलेले आहेत. म्हणजेच ह्या वाक्यामध्ये कर्म असल्या कारणाने इथे हे वाक्य सकर्मक कर्तरी प्रयोग झालेले आहे. दुसरं उदाहरण, सीता आंबा खाते. आता इथे सीता ही जी कर्ता जी आहे ती स्त्रीलिंग आहे आणि आंबा कर्म आहे, खाते हे क्रियापद सीताच्या अनुषंगाने स्त्रीलिंग क्रियापद झालेले आहे. म्हणजेच काय की सीता आंबा खाते ह्या वाक्यामध्ये कर्म आंबा आलेले असल्या कारणाने इथे सकर्मक कर्तरी प्रयोग आपण म्हणू शकतो. पुढील उदाहरण आहे, ते आंबा खातात. आता इथे ते हे अनेक वचनासाठी वापरला जाणारा हा शब्द आहे. मग ते वचनानुसार अनेक वचन असल्या कारणाने इथे खातात हे सुद्धा अनेक वचनामध्येच येणार. तर अशा रीतीने ह्या वेगवेगळ्या वाक्यामध्ये आपण पाहिलं की कर्त्याबरोबर कर्मसुद्धा आलेले आहेच. म्हणजेच हे वाक्य कसे आहे? सकर्मक आहे. म्हणूनच ह्या प्रयोगाला आपण सकर्मक कर्तरी प्रयोग असे म्हणतो. पुढे आहे अकर्मक कर्तरी प्रयोग. ज्या कर्तरी प्रयोगाच्या वाक्यात जेव्हा कर्म आलेले नसते त्यास अकर्मक कर्तरी प्रयोग असे म्हणतात. म्हणजे बघा, वाक्य आपण कशाने पूर्ण होतं तर कर्ता, कर्म आणि क्रियापद. पण ज्या वाक्यामध्ये कर्ता आणि कर्म आणि क्रियापद आहेत, म्हणजे तिन्ही पण आपल्याला पाहायला मिळतात, तिथे ते सकर्मक कर्तरी प्रयोग असणार आहे. पण ज्या वाक्यामध्ये फक्त कर्ता आणि क्रियापद असेल, तिथे कर्म नसेल, तर त्यावेळेस आपण त्या वाक्याला अकर्मक कर्तरी प्रयोग असे म्हणतो. उदाहरणार्थ, राम पडला. राम पडला ह्या वाक्यामध्ये राम हा कर्ता आहे आणि पडला हे क्रियापद आहे. त्याचप्रमाणे सीता पडली. सीता हे स्त्रीलिंग आहे आणि स्त्रीलिंगाच्या अनुषंगाने वाक्याचं क्रियापदसुद्धा स्त्रीलिंग आलेले आहे. सीता पडली. पुढील उदाहरण आहे, ते पडले वचन. आता ते म्हणजे इथे अनेक वचन आहे आणि अनेक वचन असल्या कारणाने इथे पडले हे सुद्धा क्रियापद अनेक वचनाप्रमाणे झालेले आहे. परंतु ह्या वाक्यामध्ये आपल्याला फक्त कर्ता आणि क्रियापद पाहायला मिळते. म्हणजे राम, सीता, ते हे काय आहेत? कर्ता आहेत आणि पडला, पडली, पडले हे क्रियापद आहे. म्हणजेच ह्या वाक्यांमध्ये कर्म आपल्याला कुठेही पाहायला मिळत नाही. मग अशा ज्या कर्तरी प्रयोगाच्या वाक्यामध्ये जेव्हा कर्म आलेले असते आणि कर्म आलेले नसते तेव्हा त्या प्रयोगाला आपण अकर्मक कर्तरी प्रयोग आहे असे म्हणतो. आता पुढे काही उदाहरणं दिलेली आहेत ते आपण अभ्यासून घेऊया. खालील वाक्यांमध्ये जाणे हे क्रियापद कर्त्याप्रमाणे बदललेले दिसते. पहिला आहे, तो शाळेत जातो. आता बघा, इथे कर्ता तो आहे आणि कर्ता पुल्लिंग आहे, त्यामुळे क्रियापद सुद्धा पुल्लिंग आहे. ती शाळेत जाते. दुसऱ्या वाक्यामध्ये कर्ता स्त्रीलिंग आहे आणि स्त्रीलिंग अनुषंगाने इथे क्रियापदसुद्धा बदललेलं आहे. ते शाळेत जातात. आता ते शाळेत जातात यामध्ये सुद्धा अनेक वचन आलेले आहेत, त्यामुळे क्रियापद अनेक वचनाच्या अनुषंगाने आलेले आहे. ते शाळेत जातात. तू शाळेत जातोस या वाक्यामध्ये सुद्धा लिंगाच्या अनुषंगाने क्रियापद आलेले आहे, जातोस. म्हणजेच काय, तो, ती, ते, तू या कर्त्याप्रमाणे क्रियापद जातो, जाते, जातात आणि जातोस हे बदललेले आपल्याला पाहायला मिळते. कंसातील क्रियापदाचे योग्य रूप वापरून वाक्य पूर्ण करा. आता इथे तुम्हाला प्रश्न विचारण्यात आलेला आहे. प्रश्न आहे, रिकाम्या जागी तुम्हाला कंसातील क्रियापद
योग्य क्रियापद असे वापरायचे आहे. पहिला आहे मुले क्रिकेट डॅश. मग काय येणार? खेळतात. तुम्ही क्रिकेट डॅश. आम्ही क्रिकेट खेळतो. जॉन क्रिकेट खेळतो. समीरा क्रिकेट खेळते. तर आता आपण उत्तरासकट समजून घेऊया. पहिलं आहे मुली क्रिकेट खेळतात. तुम्ही क्रिकेट खेळता. आम्ही क्रिकेट खेळतो. जॉन क्रिकेट खेळतो. समीरा क्रिकेट खेळते. तर क्रियापदांचा कर्ताच्या अनुसार क्रियापदसुद्धा लिंग आणि वचनाच्या अनुषंगाने बदलत आहेत. तर विद्यार्थी मित्रांनो, अशा रीतीने आपण प्रयोग म्हणजे काय हे अभ्यासलेले आहेत आणि प्रयोगाचे 3 प्रमुख भाग असतात. त्यापैकी आपण कर्तरी प्रयोगाचा विस्तारित रूपाने इथे अभ्यास केलेला आहे. उर्वरित प्रयोगाचे 2 प्रकारांचा अभ्यास आपल्याला पुढील व्याकरणाच्या भागामध्ये करायचा आहे. धन्यवाद.